आता काही दिवसांपूर्वीच ॲक्टर प्रकाश राज यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं. जवळपास 2 महिन्याआधी रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि बऱ्याचशा ॲक्टर्सला ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. तेव्हा ते जे प्रकरण होतं ते महादेव बेटिंग ॲपबद्दल होतं. पण हे जे प्रकरण आहे हे खूप वेगळं आहे. आता हा जो स्कॅम इथे झाला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रातील बरेचसे लोक, पर्टिक्युलरली महिला वर्ग, अशाच प्रकारच्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ समजून घेणं तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या ओळखीचे जे कोणी लोक अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करत असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की 100 करोडची ही पॉन्झी स्कीम नक्की काय आहे, ज्यामध्ये प्रकाश राज यांचं नाव आलं आहे. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. ही गोष्ट आहे तिरुचिरापल्लीची, जे की तामिळनाडूमधलं एक मोठं शहर आहे. तिरुचिरापल्लीमध्ये प्रणव ज्वेलर्स नावाचं एक शॉप ओपन करण्यात आलं. या शॉपला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच या कंपनीने चेन्नई, कोइंबतूर आणि बाकी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपले शॉप ओपन करायला सुरुवात केली. आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक होत्या, तेव्हा अचानक प्रणव ज्वेलर्सने एक स्कीम आणली. स्कीम अशी होती की जर तुम्हाला काही दागिने घ्यायचे आहेत, समजा तुम्हाला 60,000 रुपयाचं कुठलं दागिनं खरेदी करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही 5-5 हजार दर महिन्याला भरा, म्हणजे 12 महिन्यात तुमचे 60,000 रुपये भरल्या जातील. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला फक्त 11 महिन्यांचेच पैसे पे करायचे. उरलेला जो 1 महिना आहे त्याचे पैसे कंपनी पे करेल, म्हणजेच प्रणव ज्वेलर्स पे करेल. अशा प्रकारची स्कीम होती. लोकांचा याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि मग कंपनीने अजून एक स्कीम आणली की तुमच्याकडे जर जुने दागिने असतील तर ते तुम्ही आम्हाला द्या. 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला नवीन दागिने देऊ, सेम वेटचे, सेम वजनाचे, आणि यामध्ये कुठलंही कमिशन तुम्हाला चार्ज केल्या जाणार नाही. आता अशा अनाऊन्समेंटनंतर लोकांची खूप गर्दी व्हायला लागली. लोक आपले दागिने द्यायला लागलेत, सोबतच इन्स्टॉलमेंटसुद्धा पे करायला लागले आणि हळूहळू मग ही जी स्कीम होती ही बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा पसरायला लागली. तेवढ्यातच कंपनीने ब्रँड अँबॅसिडर म्हणून प्रकाश राज यांना निवडलं. काही ॲडव्हर्टिजमेंट बनवल्या आणि मग लोकांना वाटलं की प्रकाश राज एखाद्या गोष्टीची ॲडव्हर्टिजमेंट करत आहेत म्हणजे नक्कीच ती गोष्ट ट्रस्टवर्दी असायला पाहिजे. दुसरा ट्रस्ट फॅक्टर हा होता की प्रणव ज्वेलर्स काही एक छोटंसं ज्वेलरी शॉप नव्हतं. हा असा सोनार होता ज्याचे खूप मोठे मोठे शॉप्स होते. त्यामुळे लोकांना तो विश्वास होता की काही झालं तरी हा जो ज्वेलर आहे हा पळून जाणार नाही. आणि याच आशेने लोकांनी तिथे पैसे इन्व्हेस्ट केले, सोबतच त्यांचे दागिनेही दिले. आता पुढचे काही महिने हा प्रकार चालू होता आणि मग जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा बरेचसे लोक तिथे त्यांची नवीन ज्वेलरी घ्यायला गेले. काही जणांच्या 11 इन्स्टॉलमेंट पूर्ण झालेल्या, मग ते त्यांची दागिने घ्यायला गेले आणि त्यांनी तिथे बघितलं तर सोनाराचं दुकान बंद. आता बंद म्हटल्यावर त्यांना वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम असेल. त्यांनी थोडी इकडे तिकडे चौकशी केली. बाकी लोकांशीही ते बोलले की तुम्ही सुद्धा तिथे सोनं ठेवलं आहे, तुम्हाला माहिती आहे का की कुठे गेले आहेत ते. बऱ्याचशा लोकांना वाटलं की सध्या काही दिवसांसाठी बंद असेल. हप्ता झाला, 2 हप्ते झाले, महिना झाला, दुकान काही उघडायला तयार नाही. आणि मग लोकांना कळलं की प्रणव ज्वेलर्सच्या जेवढे काही शॉप्स आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळे बंद आहेत. मग लोकांना कळलं की आपण फसलो आहे. त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट ही केली की पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. कारण कंप्लेंट कुठे करायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता. हे बघा, जेव्हा एखाद्या बँकेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो तुम्ही RBIकडे कंप्लेंट करू शकता. इन्शुरन्समध्ये प्रॉब्लेम येतो तुम्ही IRDAIकडे कंप्लेंट करू शकता. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये कुठला प्रॉब्लेम होतो तर तुम्ही सेबीकडे कंप्लेंट करू शकता. पण आता इथे कोणाला कंप्लेंट करायची हा प्रश्न होता. आणि लोकांना मग सोपा पर्याय दिसला की चला पोलिसांना सांगू, कारण इथे काही क्लॅरिटी लोकांना मिळत नव्हती. सुरुवातीला काही जण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी लाईटली घेतलं की ठीक आहे, अशा स्कीम्स तर चालू राहतात, बघूया आम्ही. पण नंतर त्यांनी बघितलं की 100, 200, 300 लोक तिथे यायला लागले आणि हे सांगायला लागले की आम्ही यांच्याकडे पैसे दिले आहेत आणि हे पळून गेले आहेत. मग पोलिसांनी हे जे प्रकरण आहे ते EOW म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगकडे दिलं. त्यांनी चौकशी केली. नंतर पोलिसांच्या मदतीने दुकान फोडण्यात आलं. दुकानात आतमध्ये गेल्यानंतर त्यांना वाटलं की खूप सारे दागिने असतील इथे पडलेले, पण तिथे काहीच नव्हतं. तिथे थोडीफार चांदी होती आणि बाकी सोनं सगळं घेऊन ते व्यक्ती फरार झाले होते. आता मग त्यांची अकाउंटिंगचे बुक्स तिथेच होते, ते चेक करण्यात आले आणि मग त्याच्यामध्ये असं कळलं की हा जो काही पैसा त्यांनी जमवला होता इन्स्टॉलमेंटचा किंवा जुने दागिने त्यांनी घेतलेले, तो पैसा त्यांनी दुसऱ्या कंपनीजला ट्रान्सफर केला. मग त्या दुसऱ्या कंपनीने तो पैसा तिसऱ्या कंपनीला ट्रान्सफर केला. अशा प्रकारे त्यांनी पैसा घुमवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे कोणालाच माहीत पडायला नको की पैसा नक्की कुठे गेला. कारण बऱ्याचदा अशा केसेसमध्ये काय होतं माहिती आहे का, की जो पळून गेलेला माणूस आहे त्याला पोलीस पकडते, पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसेच नाही आहे. मग त्याला 2 महिने 4 महिने जेलमध्ये ठेवतात आणि मग अजून काही होत नाही, कोर्टाची प्रोसेस सुरू राहते, पण लोकांचे जे पैसे आहेत ते काही मिळत नाही. मग तो व्यक्ती सुटल्यानंतर काय करतो, त्याने जसे पैसे ते घुमवले होते एका कंपनीतून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिथून तो त्याचे पैसे कलेक्ट करतो आणि आरामात आपलं बाकीचं जे जीवन आहे ते व्यतीत करतो. पण या केसमध्ये EOW आणि ED या दोघांना कळलं की हे पैसे जे आहेत ते खूप साऱ्या वेगवेगळ्या पार्टीजला ट्रान्सफर केले आहेत आणि मग यासाठीच त्यांनी त्यांची जी इन्क्वायरी आहे ती थोडी अजून स्ट्रिक्ट केली आहे की जेणेकरून हा जो पैसा आहे हा चुकीच्या गोष्टीसाठी तर वापरला जात नाही आहे ना.
आणि यासाठीच मग त्यांनी प्रकाश राज यांना इन्क्वायरीसाठी बोलवलं आहे की जेणेकरून त्यांच्याकडून अजून काही इन्फॉर्मेशन त्यांना कळेल. आता ही जी पॉन्झी स्कीम झाली याची साईज जवळपास 100 कोटी रुपयांची होती. आता तुम्ही बघाल की मी गॅरंटी देऊ शकतो की तुमच्यापैकी बरेचसे जण अशाच प्रकारच्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करत असतील तुमच्या सोनाराकडे, की ठीक आहे आमच्याकडे एकसोबत खूप मोठी अमाऊंट नाही आहे तर आम्ही काही इन्स्टॉलमेंट तुम्हाला देतो आणि मग तो सोनार काय म्हणतो की उरलेली अमाऊंट मी टाकतो. आता या गोष्टीमागे ना खूप पद्धतशीर गणित असतं. हे बघा, आधी बरेचसे सोनार लोक काय करायचे की लोकांकडून पैसे घ्यायचे जेणेकरून ते अजून सोनं विकत घेऊ शकतील आणि वर्षानंतर त्या लोकांना ते व्याज द्यायचे. कोणी 10% द्यायचं, कोणी 12, कोणी 15%. पण हे बघा, हे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या CIS म्हणजेच कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये येतात, ज्याचं रेग्युलेशन सेबीकडे आहे आणि सेबी बऱ्यापैकी स्ट्रिक्ट असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना पकडण्यात आलं. मग बऱ्याचशा सोनारांनी याच्यावर डोकं लावलं की अजून काय करता येईल. मग यांनी अशा प्रकारच्या स्कीम्स आणल्या. तर ह्या ज्या स्कीम्स आहेत 11 महिन्याची तुम्ही द्या, 12 महिना आम्ही देतो किंवा काही डिस्काउंट त्यांना द्यायचं असेल तर ह्या रेग्युलेटेड पद्धतीनेही काही लोक करतात, ज्याला गोल्ड डिपॉझिट स्कीम असं म्हणतात. तुम्ही बघाल तर कल्याण ज्वेलर्स, तनिष्क हे सुद्धा गोल्ड डिपॉझिट स्कीम चालवतात आणि काही बँक्स म्हणजेच SBI आणि बाकी बँकसुद्धा गोल्ड डिपॉझिट स्कीम चालवतात. त्याची इन्क्वायरी तुम्ही करू शकता. पण अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या बरेचसे जे सोनार आहेत ते विदाऊट एनी रेग्युलेशन करतात. म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट पेपर नसतो, कुठलीही गॅरंटी नसते आणि अशामुळे काय की बरेचसे लोक म्हणजे तोंडी जे काही बोलणं झालं आहे त्यावर विश्वास ठेवतात आणि मग जर तो सोनार पळून गेला तर मग पैसे मिळण्याचे तुमचे चान्सेस जे असतात ते ऑलमोस्ट झिरो असतात. कारण तिथे मध्ये कुठली एंटिटी नसते जी तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टीपासून वाचू शकेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टींची गॅरंटी देऊ शकेल. त्यामुळे बेटर आहे की अशा प्रकारच्या गोष्टी करताना तुम्ही सावध राहा. जर तुमच्याकडे एकसोबत पैसे नाही आहेत तर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ते पैसे साठवा किंवा शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता किंवा रिकरिंग डिपॉझिट म्हणा किंवा अजून कुठल्या स्कीम्स असतील त्यामध्ये आधी तुम्ही पैसा साठवा आणि मग त्या पैशातून सोनं घ्या. कारण अशा प्रकारच्या स्कीम्समध्ये रिस्क ही आहे की त्या एका महिन्याच्या इन्स्टॉलमेंटच्या नादात तुमचं पूर्ण जे कॅपिटल आहे, पूर्ण जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती इथे पूर्णपणे तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरातील महिला वर्ग जर या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह असेल तर त्यांना याबद्दल नक्की जागरूक करा. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा आणि या गोष्टी त्यांना सुद्धा समजून सांगा की याच्यामध्ये अग्रीमेंट आणि बाकी गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकाल सगळीकडेच हे झालं की 50 रुपये 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर लिहून दिलं म्हणजे लोकांना वाटतं की पैसा मिळेल, पण तसं नसतं. त्या अग्रीमेंटमध्ये तुम्हाला बघावं लागेल की अशा प्रकारच्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे लायसन्स आहे का, त्यांनी प्रॉपर परमिशन्स घेतल्या आहेत का आणि त्यानंतरच तुम्हालाही बघावं लागेल. तनिष्क जो आहे तो टाटा ग्रुपचा ब्रँड आहे त्यामुळे विश्वास तुम्ही ठेवू शकता. पण बाकी ठिकाणी तुम्हाला खूप डिटेलमध्ये या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. सोबतच शॉर्ट टर्ममध्ये जर तुम्ही पैसा बाकी ठिकाणी पार्क केला, बाकी ठिकाणी ठेवला तर ते बेटर राहील कम्पेअर्ड टू की तुम्ही कोणाला पैसे देत आहेत आणि मग कारण अशा केसमध्ये काय की तुम्ही पोलिसांकडे गेले, पोलिसांनी त्यांना पकडलंसुद्धा तरी तुमचे पैसा मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण बरेचदा ते लोक म्हणतात की नाही आमच्याकडे काहीच पैसा नाही, आम्ही कुठून देऊ. मग ते हळूहळू मग प्रॉमिस करतात कोर्टामध्ये की ठीक आहे आम्ही 2 वर्षानंतर एकेका व्यक्तीला 5,000 6,000 रुपये देऊ. पैसे तुमचेच, पण ते पैसे मग 10 वर्ष 20 वर्ष अडकून राहतात आणि त्यामध्ये सुद्धा 90% चान्सेस आहेत की तुमचे पैसे तुम्हाला मिळणारच नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण हा स्कॅम फक्त प्रणव ज्वेलर्सपुरता मर्यादित नाही आहे. काही वर्षांपूर्वी गुडविन ज्वेलर्सने सुद्धा असा स्कॅम केलेला, कल्याणमध्ये S कुमार ज्वेलर्सने सुद्धा असा स्कॅम केलेला, घाटकोपरमध्ये सुद्धा असा स्कॅम झालेला. त्यामुळे हे स्कॅम काही नवीन नाही आहेत, फक्त करण्याची जी पद्धत आहे ती नेहमी बदलत राहते. त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. जर तुम्ही फायनान्स, इन्व्हेस्टमेंट या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. कारण अशाच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आणि स्कॅम रिलेटेड व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी आणत असतो, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकाल आणि चुकीच्या इन्व्हेस्टमेंटपासून तुमचा पैसा वाचवू शकाल.